का मी यांच्यावर विश्वास ठेवला, का मी रिक्षात बसले। आई या साड्या बघून खूप खुश होईल आणि बाबांचाही राग जाईल। ऑटो स्वाती तूच ना? हो, काय झालंय? अगं तुझ्या आईला अपघात झालाय। काय? आईला? अगं ती हॉस्पिटलमध्ये, सगळे नातेवाईक तिकडेच आहेत तुझे आणि तुला आम्ही न्यायला आलोय। तू चल चल आमच्या बरोबर, चल बघू, चल आम्ही तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो। रडून काय बी उपयोग नाही। हा, कशाला आपल्या रागात आठवतीया? त्या परीस आमचं आई काय ग? मी तुमचं ऐकणार नाही। मला पूर्ण खात्री आहे माझे बाबा मला इथून सोडवतील। बाप? तिचा बाप हिला सोडवणार म्हणे? अगं पण तुझ्या बापाला कळलं तरी पाहिजे ना तू कुठे असते। त्याला कधी बी कळणार नाही तुला कुठं ठेवलंय ते। काय ग? या मुलीला त्यांनी रिक्षातून नेलंय आणि रिक्षाच्या मागे हनुमानाचं चित्र पण होतं। हनुमानाचं चित्र? नाही साहेब, अशा कोणत्या पण रिक्षात मला माहित नाही। समीर, त्या रिक्षातून कोणीतरी चिंकलाय। ते बघ, हनुमानाचं चित्र पण आहे। यस, चल 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 लवकर, चल तो बघ गेला, चल पाणी चल, चल लवकर। चल बाहेर बाहेर, गाडी बंद कर, बाहेर बाहेर ये। काय झालं साहेब? मी काय केलं? हे बघ, या मुलीला पाहिलेस? कपड्याच्या दुकानाजवळ होत्या, तुझ्या रिक्षा 2 बायका होत्या। हो 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 साहेब, मुली खूप रडत होती साहेब, तिच्या आईबद्दल बोलत होती। 2 बायका होत्या तिच्यासोबत, तिला धीर देत होत्या त्या। का काय झालं मला का विचारताय? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस। कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं। तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात। मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात? बाणाईला भेट घ्यायची आहे देवी। वाटलंच मला, ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे। तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे। अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे। नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे। कशा करता आलेस तू इथे? बिकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर? अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं? खपवून घेणार नाही मी सांगतो तुला। मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव। पोलिसात देणार होतो तुला, केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं ते। इथून दिंड काढणार होतो तुझी मी। मामा, आता आपण काहीच करू शकत नाही।
पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?